कोकणातला निसर्ग आणि समुद्रकिनारे प्रत्येक पर्यटकांना भुरळ टाकतात. मात्र आजपासून 31 ऑगस्टपर्यंत म्हणजेच पुढील 97 दिवस सागरी जलक्रीडा बंद राहणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना कोकणात समुद्रकिनारी यायचे असेल तर केवळ समुद्रावर फेरफटका मारणे शक्य होईल. मात्र सागरी जलक्रीडांना आता आजपासून ब्रेक लागलाय. वेंगुर्ला तालुक्यातील अनेक किल्ले आणि सागरी पर्यटन पॉइंट येथे यावर्षी अंदाजित सुमारे 2 लाखापेक्षा जास्त पर्यटकांची हजेरी पाहायला मिळाली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन बहरत आहे. वेंगुर्ला, शिरोडा, आरवली, रेडी, नवाबाग अशा अनेक समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. यामध्ये वेंगुर्ले निवती येथील निवती रॉक येथेही पर्यटकांची पसंती दिसत होती. मात्र काही किनाऱ्यांवर आजही पर्यटकांना स्वच्छतागृह, चेंजिंग रूम अशा सुविधा यांची उणीव पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असतानाही तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटन पाहायला मिळते. तेथे पर्यटकांना नागरी सुविधांचा अभाव दिसत असल्याने पर्यटक व्यावसायिकांकडून सुविधा मिळवण्याकरता शासनाने मागणी होताना दिसते. त्याचबरोबर सागरी जलक्रीडा याबाबतच्या कागदोपत्री परवानगी याकरिता मुंबई येथे जावे लागत असल्याने त्या जिल्ह्यातच पूर्तता होण्याकरता प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. आजपासून सागरी जलक्रीडा बंद झाल्याने पर्यटन व्यावसायिक आपल्या पर्यटनाकरता असणाऱ्या बोटी सुरक्षित ठेवत असल्याचे चित्र जिल्ह्यातील सर्वच किनाऱ्यावर दिसत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.